नंतरचा प्रश्न बघा, आपल्याला आकृतीवरून, तर हे आकृती कशाची आहे? त्रिकोणाची आहे. त्रिकोणाची एक बाजू दिल्या तिथे 4 सेंटीमीटर आहे आणि दुसरी बाजू किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण आहे तर मग आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याकरिता आपल्याला सूत्र माहित असणे अनिवार्य आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. मग आकृतीमध्ये बघा उंची किती आहे? 4 सेमी आणि पाया किती आहे? 3 सेमी. मग त्या व्हॅल्यू इथं आपण टाकून घ्यायचे. 1/2 गुणिला पाया आपला आहे 3 सेमी आणि उंची आहे 4 सेमी. यांचा कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल? मग 1/2 गुणिला 12. आता त्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 6 1 6 आणि 6 2 12 म्हणजे इथे राहिले 6. मग 1 गुणिला 6 बरोबर किती होतात?